आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। पुढील 10 ते 15 दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार, मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। येत्या 5 ऑक्टोबरला राज्यात आचारसंहिता लागते, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेपर्यंत निवडणुका होतील। शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं विधान। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांना वेग, विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठकांचा सिलसिला सुरू। महायुतीच्या जागावाटपाची चर्चा महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, पेच असलेल्या जागांवर दिल्लीत अमित शहांपुढे चर्चा होणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या देवगिरी निवासाने आज संध्याकाळी आमदारांची बैठक, महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होईल, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। जागावाटपासंदर्भात महायुतीच्या 2 दिवसांनंतर बैठका सुरू होणार, पुढील 8 दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, संजय शिरसाट यांची माहिती। महाराष्ट्रात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेच भाजपचे मुख्यमंत्री होतील, बावनकुळेंकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याला दुजोरा। शिंदे वारंवार स्वतःला कॅप्टन म्हणून घेतात, याचा अर्थ भाजपनं त्यांना डिसमिस केले, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ ठरवणार, महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, सध्या संभ्रम नको, संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाच्या बैलगाडी आक्रोश मोर्चात 200 बैलगाड्यांचा सहभाग, मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बळ सोडण्याचा इशारा। मराठा समाजाचं वाटोळं व्हावं असं फडणवीसांना वाटतं, मराठ्यांवर फडणवीस अन्याय करतात, मात्र आता फडणवीसांना शेवटची संधी, जरांगे पाटलांचं वक्तव्य। सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक, फडणवीसांच्या हाती सर्व कारभार, मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा। आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 2024ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी फेल करणार, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा। जरांगे अहंकारानं बोलतात, त्यांनी अशी भाषा वापरायला नको, आरक्षण नको तर टीव्हीवर दिसण्यासाठी जरांगे असं वागतात, असं दिसतंय, परिणय फुकेंची टीका। निफाडमध्ये रॅली दरम्यान बच्चू कडूंचं जंगी स्वागत, विधानसभेत किती जागा लढणार ते अद्याप सांगता येणार नाही, मात्र बॉल कोणी टाकला तरी आम्ही षटकार लगावणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। भाजपच्या पूर्व नागपूर विधानसभेवर अजितदादा गटाचा दावा, अजितदादांनी थांबवलं तरी पूर्व नागपूर विधानसभेतून लढणार, दादा गटाच्या नेत्या आभा पांडेंच्या भूमिकेनं महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार, 24 आदिवासी आमदारांसह मीही राजीनामा देणार, हिरामण खोसकर यांचा सरकारला इशारा। अमरावतीच्या अचलपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, भाजप नेते अनिल बोंडेंचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या, कठोर कारवाई करण्याची अनिल बोंडेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। सोलापूरच्या माढामध्ये काँग्रेसकडून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध, संजय गायकवाड यांना मोक्का लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी।